मित्रांनो, सण सण आले की आपण पहिलं काय करतो? स्पेशली दिवाळी आली की आपण पहिलं काय करतो? घरात गोडधोड बनवतो, बरोबर. पण त्याआधी काय करतो? सुरुवात कशाने करतो? तर घराची साफ-सफाई. आपण घरात साचलेली झळमट ते काढून टाकतो. आपण पूर्ण घराची नीट व्यवस्थित साफ-सफाई करतो आणि त्यानंतर आपण घरात काही नवीन सुरुवात करतो. नवीन बनवायला काही पदार्थ बनवायला सुरुवात करतो. सगळी घरातील भांडी धुतो. पुन्हा त्यात परत सामान भरून ठेवतो. आपली अडगळीची ठिकाणं सुद्धा आपण साफ करतो. ही झाली तुमच्या राहत्या घराची स्वच्छता. मग तुमच्या मनात साचलेल्या जळमाटांचं काय? जे तुम्ही एवढी वर्ष तुमच्यात साचवून ठेवलं. त्याचा पण निचरा व्हायला हवा ना? योग्य तो निचरा कुठेतरी व्हायलाच हवा. ते तुम्ही वर्षानुवर्षे तुमच्या मनात साचून ठेवल्यात आणि त्याचा कुठेतरी गाळ जमा झालाय. त्यामुळे नवीन विचारांना तिथे स्थानच मिळत नाहीये. तर प्रगल्भतेने विचार करायला आणि त्यावर ॲक्शन घ्यायला तुमच्या ब्रेनला हा वेळच मिळत नाही. तुम्ही कुठेतरी अडकलात जुन्या जुन्या तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये, तुमच्या त्याच माइंडसेटमध्ये, त्या गैरसमजांमध्ये. एखादी गोष्ट ही अशीच झाली होती तेव्हा. त्यामुळे मी ती गोष्ट सोडून दिली. आता पण त्या गोष्टीसाठी मी प्रयत्न केल्यावर आता पण त्यात मला अपयशच येईल. ही धारणा का? नव्याने प्रयत्न करा ना. थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांचा आदर्श डोळ्यापुढे समोर ठेवायला हवे. अनेक वेळा कुठे जाऊन प्रयोग केले, तेव्हा त्यांना विद्युत बल्बचा शोध लागला. कंटिन्यूअस त्यांच्या सातत्यामुळे एकदा फेल्युअर आलं, दोनदा फेल्युअर आलं, तरी असं कंटिन्यू सातत्यामुळेच त्यांनी एक दिवस ते जिंकले आणि त्यांनी बल्बचा शोध लावला आणि म्हणून आज आपण अगदी रोषणाईमध्ये आपलं जीवन जगतोय. त्यामागे त्यांना सातत्य आहे, परिश्रम आहे, फेल केलेले प्रयोग आहेत, त्यासाठी दिलेला वेळ आहे. तुम्हाला आयुष्यात पुढे जायचंय, तुम्हाला स्वतःला घडवायचंय, तर जुनी साचलेली जळमटं आहेत, ते भले ती कशाची असून द्यात. एखादा गैरसमज असून द्यात, एखादा अहंकार असून द्या, कोणी दिलेला मनस्ताप असू द्यात, कोणी त्रास दिलेला असू द्यात. एखादी व्यक्ती आयुष्यातनं सोडून गेलेल्याचं दुःख सहल असून द्या, ती सहल कायम मोजते. ती कुठेतरी सहल आता फेकून द्यायला हवी ना. किती दिवस त्या रडत बसणार? तो मला सोडून गेला म्हणून, ती मला सोडून गेले म्हणून. यू हॅव टू मूव्ह ऑन ना. त्यासाठी जुनी जळमट ही कुठूनतरी काढून टाकायला हवीत. पूर्ण त्याची स्वच्छता तुमच्या माइंडची स्वच्छता करायला पाहिजे. तुमचं मन पूर्णपणे साफ केलं पाहिजे. माइंडला कुठेतरी फॉर्मॅट मारायची गरज आहे मित्रांनो. हा जर योग्य फॉर्मॅट बसला आणि योग्य वेळेला बसला, तर आयुष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. राधे, राधे.